नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। नवरात्रीचा सण अगदी काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। तुमच्यापैकी बरेच जण सध्या गडबडीत असतील, पूजेची तयारी करत असतील किंवा पहिल्या दिवशी काय काय करायचं त्याचं नियोजन करत असतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला कोणकोणती महत्त्वाची कामं करावीत जेणेकरून आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत वास करील आणि तिची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आणि घटस्थापनेच्या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी घट बसवले जातात, मंगल कलशाची स्थापना केली जाते। ज्यांच्याकडे घट बसवत नसतील तरी पण ते आपापल्या पद्धतीने नवरात्री सुरू झालेली आहे किंवा घटस्थापना आहे म्हणून काही ना काही पूजा अर्चा त्यांच्या पद्धतीने नक्कीच करत असतील। तर नवरात्रीचा पहिला दिवस जो असतो तर दुर्गा देवीच्या 9 रूपांपैकी देवीचं पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री। तर तुमची कुलदेवी कोणतीही असो तरी पण तुम्ही तिच्यामध्ये देवी शैलपुत्रीचं रूप पाहून तिची पूजा करायची आहे। त्याचबरोबर यावर्षी नवरात्रीचा पहिला शुभ रंग आहे भगवा। तर या दिवशी तुम्ही भगव्या रंगाची साडी नेसू शकता किंवा त्या रंगाचा तुमच्याकडे ड्रेस असेल तर तोही घालू शकता। पुरुषांनी सुद्धा भगव्या रंगाचा कुर्ता वगैरे तुमच्याकडे असेल आणि बऱ्याच वेळा घटस्थापनेला सुट्टी असते त्यामुळे तुम्ही वर्किंग जरी असाल तरी पण घरी तुम्ही या दिवशी भगव्या रंगाचे कपडे घातले तर अतिशय ते शुभ मानलं जातं। आणि काही कारणांमुळे तुमच्याकडे तशा रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरी सुद्धा चालतं। पण नवरात्रीमध्ये दरवर्षी वेगवेगळे शुभ रंग आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचं महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण आहे। त्यामुळे असल्यास तुम्ही त्या रंगाचे कपडे घालायला काहीच हरकत नाही। त्याचबरोबर खूप जण असंही विचारताय की आमच्याकडे घट बसवला जात नाही तरी पण नवरात्रीमध्ये देवीची एक सेवा म्हणून आम्ही अखंड दिवा लावू शकतो का, किंवा आमच्याकडे एक छोटंसं देवघर आहे आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत तरी पण आम्ही कुलदेवीच्या नावाने तिथे मंगल कलशाची स्थापना करू शकतो का? नक्कीच तुम्ही मंगल कलशाची स्थापना घटस्थापनेच्या दिवशी करू शकता। त्याचबरोबर तुम्ही अखंड दिवा लावला 9 दिवस तरी सुद्धा चालेल। ज्यांना अखंड दिवा लावणं शक्य होणार नाही किंवा त्याची काळजी घेणं बऱ्याच जणांना शक्य होत नाही, ऑफिसला जाणं असेल किंवा इतर काही कारणं, तर तुम्ही सकाळ संध्याकाळ देवीच्या नावाने पूजा करू शकता। म्हणजे जसं आपण नवरात्री नसल्यावर सकाळी देवपूजेच्या वेळा दिवा लावतो, संध्याकाळी सुद्धा दिवा लावतो, त्या पद्धतीने तुम्ही सकाळ संध्याकाळ पूजा करू शकता, काहीच हरकत नाही। आणि नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरावर भगव्या रंगाचा ध्वज लावायचा आहे। घराच्या वर लावणं शक्य नसेल तर तुम्ही खिडकीला बांधू शकता किंवा तुमच्या देवघराजवळ तो ठेवला, तुमच्या देवीच्या पाठीमागे तुम्ही तो उभा करून ठेवलात तरी सुद्धा चालेल। तुम्हाला पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे हा भगवा ध्वज आहे तर तो मिळून जाईल। कारण की ध्वज असो तर ध्वजाला आपण झेंडा म्हणतो आणि झेंडा म्हणजे यशाचं प्रतीक आणि आपली कीर्ती सर्वदूर पोहोचावी किंवा आपण प्रत्येक कामात यशस्वी व्हावं म्हणून देवीच्या नावाचा हा भगव्या रंगाचा ध्वज आपल्याला आपल्या घरावर लावायचा असतो। किंवा मग घरावर जागा नसेल तर मी सांगितलं तुम्हाला तुमची देवीची स्थापना जिथे असेल तिथे तुम्ही तो मागे उभा करून ठेवू शकता। देवघराला बांधलात तरी सुद्धा चालेल, अगदी छोट्या आकारात घेतलात तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। ज्यांना घरी बनवता येईल त्यांनी घरच्या घरी बनवलात तरी सुद्धा चालेल। त्रिकोणी जो भगव्या रंगाचा ध्वज असतो तो बनवणं अगदी सोपं आहे तर तो तुम्ही बनवू शकता। खूपच मोठा पाहिजे असं काही नाही, एकदम छोट्या आकाराचा तुम्ही बनवला एक मान म्हणून तरी सुद्धा चालेल आणि तो एकतर तुम्ही देवीजवळ किंवा मग घरावर तुम्ही बांधू शकता जिथे तुम्हाला बांधणं शक्य होईल। तर हे झालं आपलं पहिलं काम। यानंतरचं दुसरं काम म्हणजे तुम्हाला घटस्थापना करण्याच्या अगोदर तुमच्या संपूर्ण घरभर एकतर गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे किंवा मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर तेही तुम्ही शिंपडू शकता। आणि यापैकी काही नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, देवीच्या समोर एक पाण्याने भरलेला तांब्या घेऊन जायचा आहे, तुमच्या दोन्ही हातांमध्ये तो धरायचा, तळ हातांमध्ये। तर तो तांब्या घेतल्यानंतर तुम्हाला कुलदेवीचा जो जप आहे
तो 11 वेळा करायचा आहे किंवा तुम्ही 9 मंत्रसुद्धा म्हणू शकता. आणि तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही फक्त ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः असा मंत्र जप करून सुद्धा 11 वेळा ते म्हटलं तर त्या मंत्रांचा जो काही प्रभाव आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो. म्हणजे जे काही मंत्रस्तोत्र आपण जेव्हा पाण्याचा वापर करून म्हणतो तर ते त्या पाण्यामध्ये अभिमंत्रित होतात. तर म्हणजेच काय, त्या मंत्रांचा प्रभाव त्या पाण्यामध्ये उतरल्यामुळे ते पाणीसुद्धा फक्त पाणी राहत नाही तर ते काहीतरी प्रभावी साधन बनतं आणि ज्याचा वापर आपण अगदी चांगल्या कामांसाठी करू शकतो. तर घरातली नकारात्मक ऊर्जा किंवा मग घरामध्ये एक प्रसन्नता या सणाच्या दिवशी तयार व्हावी म्हणून गंगाजल शिंपडण्याची पद्धत आहे किंवा मग आपण अशा पद्धतीने अभिमंत्रित केलेलं पाणी शिंपडू शकतो. आता रविवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशीची पानं तोडता येणार नाही, नाहीतर आपण पाण्यामध्ये तुळशीची पानं जरी मिक्स केली असती तर तसं पाणीसुद्धा आपल्याला आपल्या पूर्ण घरभर किंवा पूजेच्या ठिकाणी सुद्धा शिंपडता आलं असतं. पण तुळशीची पानं उद्याच्या दिवशी म्हणजे रविवारी तोडू नका. आणि गोमूत्र असलं मग तुम्हाला पाणी शिंपडण्याची सुद्धा काही गरज नाही. गोमूत्रसुद्धा घरातील निगेटिव्हिटी म्हणा किंवा वाईट शक्ती ज्या असतात त्यांना दूर ठेवण्याचं काम करतं. तर तुम्ही तेही करा. आणि जर तुम्हाला या दिवशी गोमूत्र मिळालं तर तुम्ही ते एखाद्या बॉटलमध्ये भरून तुमचं देवघर जिथे आहे किंवा तुमची पूजेची मांडणी जिथे आहे तिथे आसपास कुठेतरी तुम्ही ती छोटी बॉटल ठेवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं काही वाटेल की घरामध्ये कुणाला तरी मासिक धर्म आला किंवा मग इतर काही कारणं घडली की तुम्हाला असं वाटेल की देवाच्या ठिकाणचं पावित्र्य जे आहे ते राखलं जावं तर त्या वेळेस तुम्ही गोमूत्र जे आहे ते पूजेच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये शिंपडू शकता. यानंतरचं तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे ते तुमच्यापैकी बऱ्याच जणी कायमस्वरूपी म्हणजे दररोजसुद्धा करत असतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे मुख्य दार आहे त्याचा जो उंबरा आहे किंवा दरवाजा आहे तो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. तुमच्या मुख्य दाराची पूजासुद्धा तुम्हाला या दिवशी करायची आहे. सकाळी सकाळी सूर्योदय होण्याच्या आत ही कामं जर तुम्ही केली तर चांगलं राहील, म्हणजे पुढची कामं तुम्हाला आटोपायला सोपं होईल. आता बऱ्याच जणींचं हे रोजचं सुद्धा रुटीन असू शकतं. काही जणी काही ठराविक सणवार आला की उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा करतात. पण घटस्थापनेचा दिवस जो आहे तर तो खास पूजा मांडणीचा दिवस आणि आपल्या मागे नैवेद्य म्हणा किंवा इतर काही कामं, भरपूर धावपळसुद्धा असू शकते. आणि हळदीचं लेपन करायचं, संपूर्ण विधिवत पूजा करायची तर थोडाफार वेळ आपल्याला जास्त द्यावा लागतो. त्यामुळे ते करावंच असा आग्रह नाही, पण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ते करा. बाकी ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी उंबरठा व्यवस्थित पुसून घेतला, दोन्हीकडेने लक्ष्मीची पावलं काढली, म्हणजे दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये लक्ष्मीची पावलं काढली, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून पूजा केली. दरवाजाच्या कोणत्याही एका कोपऱ्यात किंवा दोन्ही कोपऱ्यांमध्ये सकाळी सकाळी 2 पंत्या किंवा दिवे लावले तरीसुद्धा खूप चांगलं राहील. त्याचबरोबर तुमच्या उंबरठ्याला हळदी कुंकू लावायला या दिवशी अजिबात विसरू नका. आता जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असो, मंगल कार्य असो तर या दिवशी दाराला तोरण लावण्याची पद्धत आहे. दसरा असो, नवरात्री असो, या दिवशी आंब्याची पानं किंवा झेंडूच्या माळा लावण्याची पद्धत आहे. आणि तोरण लावणं हे एक शुभ कामांमध्ये मोडतं. तर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर तुम्ही त्याचं तोरण करून तुमच्या मुख्य दाराला लावू शकता. त्याचबरोबर जास्त पानं मिळाली तर तुमच्या घराला जेवढे दरवाजे असतील त्या सर्व दारांना तुम्ही ही तोरणं लावू शकता. किंवा तोरण बनवणं किंवा ते लावणं शक्य नसेल तर एक तुम्ही आंब्याची डहाळी तोडून आणली किंवा तुम्हाला ती मिळाली तर ती लावली तरीसुद्धा चालेल. पण या दिवशी तोरण लावायला किंवा आंब्याची डहाळी लावायला अजिबात विसरू नका. ज्यांना झेंडूच्या फुलांची माळा लावणं शक्य होईल त्यांनी ती लावली तरीसुद्धा चालेल. बरेच जण नकली म्हणजे आर्टिफिशियल तोरण लावतात आणि प्लॅस्टिकचा वापर शक्यतो म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा आपण जास्त प्रमाणात घरामध्ये ठेवू नये. त्यातल्या त्यात आपली स्वयंपाकघरातली भांडी म्हणा किंवा इतर काही पूजेच्या वस्तूंमध्ये, कारण त्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती लवकर तयार होते. आणि त्यामुळेच आपल्याला जितकं म्हणजे नैसर्गिकपणा यामध्ये करता येईल, जितका नैसर्गिकपणा आपल्याला पूजेमध्ये दाखवता येईल तितकं ते अजूनच उठावदार दिसतं. आणि त्यामधून आपल्याला चांगल्या वाईब्स म्हणजे घरामध्ये ज्या सकारात्मक लहरी म्हणतो आपण तर त्यासुद्धा तयार व्हायला मदत होते. तर तुम्ही या दिवशी तोरण लावायला अजिबात विसरू नका. ताज्या फुलांची किंवा ताज्या पानांची माळ जर तुम्ही लावली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तुमच्या घरामध्ये सणावाराचं जे वातावरण आपण तयार करणं म्हणतो तर ते सुद्धा तयार होईल. तुमच्या घरामध्ये कुमारिका मुलगी असेल
तर तुम्ही तिला एक काय करून द्यायचं आहे, ताटामध्ये कुंकवाची पेस्ट तयार करून द्यायची आहे आणि तिचे दोन्ही हात तुम्हाला त्या कुंकवाच्या पेस्टमध्ये बुडवायचे आहे आणि त्या हातांचे ठसे, तिच्या हातांचे ठसे तुम्हाला तुमच्या मुख्य दारावर लावायचे आहे. कारण दुर्गादेवीचं जर खरं रूप किंवा खरं अस्तित्व जर आपण शोधायचं किंवा सांगायचं म्हटलं तर दुर्गादेवी ही कुमारिका आहे, तरी पण तिला कुंकू अतिशय प्रिय आहे. आणि त्यातल्या त्यात नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीच्या कुमारिका रूपाची पूजा सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कुमारिका मुलगी असेल तर तुम्ही तिच्या हातांचे ठसे तुमच्या घराच्या मुख्य दारावर लावायला विसरू नका. कारण देवीचं आगमन जर या दिवशी होतंय तर हे करण्याला अतिशय महत्त्व असणार आहे देवीचं स्वागत करण्यासाठी. म्हणून तर नक्कीच तुम्ही ते ठसे लावू शकता. आणि घरामध्ये मुलगी नसेल, कुमारिका मुलगी नसेल तर आपल्या घरातली जी कुलस्त्री असेल तर त्यामध्ये घरची जी मुख्य स्त्री असेल तिने केलं किंवा तुमच्या ज्या सुना असतील तर त्यांच्यापैकी कोणाच्याही एकाच्या हाताचे ठसे, म्हणजे 2 सुना असतील तर दोघींपैकी कोणीही एकीने मुख्य दारावर ते कुंकवाचे ठसे लावायला अजिबात विसरू नका. एकतर म्हणजे सुवासिनी स्त्रीने किंवा मग कुमारिका मुलीने. तर तुम्ही हे काम आठवणीने करायचं आहे, याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. यानंतरचं पुढचं महत्त्वाचं काम, तुम्ही घटस्थापना करा किंवा तुमच्या घरी ती होत नसेल तरी पण तुमची कुलदेवीची जी मूर्ती असेल, फोटो असेल किंवा जे काही असेल, पण तुम्हाला या दिवशी तुमच्या कुलदेवीच्या शेजारी आठवणीने एक लिंबू ठेवायचं आहे. तुम्ही हिरवं लिंबू ठेवलं तरीसुद्धा चालेल, पूर्ण पिकलेलं पिवळं लिंबू ठेवलं तरीसुद्धा चालेल, एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता किंवा तसंही डायरेक्ट तुम्ही देवीजवळ ते ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल. कारण दुर्गादेवीच्या 9ही रूपांना किंवा आपली जी कुलदेवी असते तिला लिंबू हे फळ अतिशय प्रिय आहे. त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये लिंबू कापलं जात नाही. तुम्ही जर तुमच्या कुलदेवीजवळ एक लिंबू आठवणीने ठेवलं तर तुमच्या ते कायमस्वरूपी म्हणजे दसऱ्यापर्यंत लक्षात राहील की आपल्याला या 9 दिवसांमध्ये आपल्या घरी लिंबू कापायचं नाही आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांना उपवास आहे, ज्यांनी खास नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास ठेवलेले आहेत त्यांनी तर 9 दिवसांमध्ये अजिबात लिंबू कापायचं नाही आहे. बाकी इतर अन्नपदार्थांमध्ये तुम्हाला लिंबाचा रस किंवा लिंबू वापरण्याची गरज पडली तर इतर सदस्यांनी ते कापलं तर चालू शकतं. पण जी व्रतकर्ती स्त्री आहे, जो व्रतकर्ता पुरुष आहे, त्यांनी खास करून नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांमध्ये लिंबू अजिबात कापायचं नाही आहे. तर ती आठवण तुमच्या कायम राहावी म्हणून तुम्हाला तुमच्या कुलदेवीजवळ किंवा तुम्ही ज्या देवीची पूजा करणार आहात नवरात्रीमध्ये तर तिच्याजवळ लिंबू आठवणीने ठेवायचं आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला सांगितलं होतं, पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. तुमची कुलदेवी कोणतीही असली तरी पण पहिल्या दिवशी देवीचं जे रूप आहे ते शैलपुत्री म्हणून ओळखलं जातं. तर या दिवशी आठवणीने तुम्हाला देवी शैलपुत्रीचा जप करायचा आहे. जेव्हा तुमची घटस्थापनेची संपूर्ण पूजा होईल, आरती होईल, तर सगळ्यात शेवटी तुम्ही ओम देवी शैलपुत्रे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करू शकता. 11 वेळा का सांगते, कारण विषम संख्येमध्ये 11, 108 या संख्यांना अतिशय महत्त्व आहे. तर तुम्ही नक्कीच ते करू शकता. तुम्हाला शैलपुत्री देवीची कथा जी आहे ती इंटरनेटवर अगदी सहज मिळून जाईल. तुम्हाला वाचता येत नसेल, कारण बऱ्याच जणी वयोवृद्ध असतील तरी पण त्यांचं व्रत करणं चालू असेल आणि त्या काळामध्ये जर त्यांचं शिक्षण वगैरे काही झालं नसेल किंवा वाचायला अडचण तयार होत असेल तर मग घरातील ज्या व्यक्तींना वाचता लिहिता येतं त्यांना तुम्ही ते वाचायला लावू शकता. तुम्ही ऐकण्याचं काम केलं तरीसुद्धा चालेल किंवा यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला बऱ्याच जणांनी या ज्या कथा आहेत त्या अपलोड केलेल्या असतील तर मग तुम्ही यूट्यूबवर ते लावलं तर फक्त ऐकण्याचं काम केलं मोबाईलवरून तरी पण चालणार आहे. पण या दिवशी तुम्ही शैलपुत्री देवीची कथा नक्की ऐका. ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशतीचे पाठ होणार आहे त्यांनी हे नाही केलं तरीसुद्धा चालेल, कारण दुर्गा सप्तशती म्हणजे देवीचं संपूर्ण वर्णन, देवी तयार कशी झाली किंवा देवीचा जो पूर्ण लेखाजोखा आहे तो सगळा दुर्गा सप्तशतीमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ह्या सगळ्या सेवा होणारच आहे. त्यांनी नाही केलं हे तरीसुद्धा चालेल. पण खूप जणांचं असं म्हणणं असतं की आम्ही दुर्गा सप्तशती नाही करत किंवा आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे, तर मग आम्ही नक्की काय सेवा करायच्या. तर तुम्ही प्रत्येक दिवशी म्हणजे देवीची जी 9 रूपं आहेत तर प्रत्येक दिवशी त्या रूपाची कथा तुम्ही ऐकू शकता. त्या देवीच्या रूपाचे जे मंत्र आहेत ते तुम्ही म्हणू शकता.
तसं मी तुम्हाला पुढे व्हिडिओ शेअर करत जाईलच प्रत्येक दिवसाचे, किंवा ज्या ज्या वेळेस मला शक्य होईल. तर तुम्ही म्हणजे आदल्या दिवशी जर मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यानुसार लगेच मंत्र स्तोत्र म्हणता येतील. तर अशा पद्धतीने नवरात्रीचा पहिला दिवस आहे, तर त्या दिवशी तुम्ही ही कामं नक्कीच करा. आणि देवीचे जे साधे साधे मंत्र आहेत, जसं की सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, हा सुद्धा तुम्ही मंत्र दररोज म्हणू शकता. ज्यांना खास देवीचे जप करायचे आहे तर त्यांनी कमळगट्ट्याच्या माळेवर किंवा जी स्फटिकांची माळ असते त्याच्यावर केले तरीसुद्धा चालेल, आणि अगदी तुळशीची माळ असेल तर त्याच्यावर केले तरीसुद्धा चालतात, काहीच हरकत नाही. आणि ज्यांच्याकडे जपमाळ नाही त्यांनी आपले दोन्ही हात जोडायचे, डोळे बंद करून तुम्ही जर तो मंत्र सतत म्हणालात, किंवा असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे जपमाळ आहे त्यांनी डोळे बंद करून जप न करता डोळे उघडे ठेवून करावे. देवीच्या रूपाकडे बघत बघत तुम्ही हा जप केला तरीसुद्धा चालेल. ज्यांना दोन्ही हात जोडून जप करायचा आहे त्यांनी डोळे बंद ठेवले आणि तुमच्या समोर देवीचा जो काही मुखवटा आहे, देवीचे जे काही रूप आहे ते स्वतःच्या समोर आणून एकाग्र होऊन जर तो जप केला तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही हे जे मंत्र स्तोत्र आहे ते नक्कीच करा. घटस्थापनेपासून तुम्ही अगदी मनोभावे या व्रताला किंवा देवीची सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला देवीचा वरदहस्त लाभल्याशिवाय राहणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी करण्याची काही महत्त्वाची कामं सांगितली, किंवा आपण काय काय चांगल्या गोष्टी करू शकतो या दिवशी तेही सांगितलं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि भेटूया आपण परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.